नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे AGMPSC आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी YouTube चॅनलमध्ये. मी संतोष. तर मित्रांनो, आज आपण 6 एप्रिल 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न पाहणार आहोत, जे की 10च्या 10 प्रश्न आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी, करंट अफेअर्ससाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारतीय नौदलात कोणती बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी दाखल झाली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 INS अरिदामन. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर अलीकडेच भारतीय नौदलाने INS अरिदामन या आपल्या तिसऱ्या अणुशक्तीवर चालणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीला नौदलात सामील केलेली आहे. तर मित्रांनो, INS अरिदामन ही तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. यापूर्वी 2016 आणि 2024 ला 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी नौदलात दाखल झाल्या होत्या. आता त्याबद्दल जाणूया आपण. तर INS अरिदामन ही आपल्या भारताच्या अरिहंत श्रेणीतील पाणबुडीचा एक भाग आहे. आत्ताच जशी सांगितले मी, अरिदामन ही तिसरी आहे आणि पहिली INS अरिहंत ती 2016 मध्ये दाखल झालेली होती आणि दुसरी कोणती तर INS अरिघाट ही 2024 मध्ये दाखल झालेली होती आणि आता 2026 मध्ये INS अरिदामन ही नौदलात सामील झालेली तिसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. आणि मित्रांनो, याची रचना अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी करण्यात आलेली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय वारसा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने YouTube सोबत सामंजस्य करार केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संस्कृती मंत्रालय. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, लोकसंगीत आणि आदिवासी कला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने YouTube सोबत सामंजस्य करार केलेला आहे. तर मित्रांनो, वारसा आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने हा YouTube सोबत करार केलेला आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर यामागचा मुख्य उद्देश स्थानिक कलाकारांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सक्षम करणे आणि त्यांच्या कलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संस्कृती मंत्रालयाने हा YouTube सोबत करार केलेला आहे. आता आपले केंद्रीय संस्कृती मंत्री कोण आहेत? तर गजेंद्र सिंग शेखावत हे केंद्रीय संस्कृती मंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, एकात्म मानव दर्शन भारताचा जागतिक दृष्टिकोन या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हैसूर. एकात्मक मानव दर्शन भारताचा जागतिक दृष्टिकोन या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? तर कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठ म्हैसूर येथे या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन झाले. आणि या परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. आता या परिषदेचा मुख्य उद्देश काय होता? तर व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांच्यातील समतोल विकासावर आधारित भारतीय विचारधारेचे जागतिक स्तरावर सादरीकरण करणे हे या एकात्म मानव दर्शन या शैक्षणिक परिषदेचे मुख्य उद्देश होता. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, राजस्थानमधील कोणत्या प्रसिद्ध ठिकाणाचे नाव बदलून आता अबुराज असे ठेवण्यात आलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 माउंट आबू. अधिक माहिती जाणून घेऊ. राजस्थानमधील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण माउंट आबूचे नाव बदलून आता काय असणार आहे? तर त्याचे नाव आता अबुराज असे ठेवण्यात आलेले आहे. आणि याची घोषणा कोणी केली? तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांस्कृतिक वारसा जपत ऐतिहासिक नामांतर करत या स्थळाला अबुराज असे नाव दिलेले आहे. तर मुख्यमंत्री कोण आहेत राजस्थानचे? तर भजनलाल शर्मा आहे. यांनी या माउंट आबूचे नाव बदलून आता अबुराज असे ठेवलेले आहे. आणि याचा उद्देश काय असणार आहे? तर याचा उद्देश ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख पुनर्स्थापना करणे असे या नामांतराचा मुख्य उद्देश असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, माधवपूर मेळा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुजरात. माधवपूर मेळा 2026 चे आयोजन गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यातील माधवपूर घेड या गावी करण्यात आला होता. तर मित्रांनो, माधवपूर मेळा 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर गुजरात राज्यात करण्यात आले होते आणि गुजरात राज्यातील पोरबंदर जिल्ह्यातील माधवपूर या गावी या माधवपूर मेळाव्याचे आयोजन केले होते. आता हा मेळावा कधी पार पडला?
तर 27 ते 31 मार्च 2026 या कालावधीत हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मेळावा आयोजित केला गेलेला होता. आता याचा उद्देश काय असणार? तर याचा उद्देश काय? एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेखाली अरुणाचल प्रदेश आणि गुजरातच्या सांस्कृतिक संबंधाचे प्रतीक म्हणून हा मेळावा साजरा करण्यात आला. तर आता पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, अनलाइकली पॅराडाइज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संजय राऊत. अनलाइकली पॅराडाइज या पुस्तकाचे लेखक शिवसेना उभाटा नेते आणि खासदार संजय राऊत यांचे हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकाचे पहिले मराठी नाव काय होते? तर मराठी नाव नरकातला स्वर्ग असे आहे. आणि आता याची इंग्रजी आवृत्ती आली आहे. आणि त्या इंग्रजी आवृत्तीचे नाव काय? तर अनलाइकली पॅराडाइज या नावाने ही इंग्रजी आवृत्ती प्रकाशित झालेली आहे. आणि मित्रांनो, या पुस्तकात काय आहे? तर या पुस्तकात संजय राऊत यांनी त्यांच्या कारावास काळातील अनुभव आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केलेले आहे या अनलाइकली पॅराडाइज या पुस्तकामध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाने देशव्यापी डिजिटल सुरक्षा मोहिमेसाठी कोणासोबत भागीदारी केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ट्रूकॉलर. तर राष्ट्रीय महिला आयोगाने मार्च 2026 मध्ये देशभरातील महिलांसाठी डिजिटल सुरक्षा जागरूकतेची मोहीम राबवण्यासाठी ट्रूकॉलर सोबत भागीदारी केलेली आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीय महिला आयोगाने डिजिटल सुरक्षा मोहिमेसाठी ट्रूकॉलर बरोबर भागीदारी केलेली आहे. आणि आता या भागीदारीचा फायदा काय होणार आहे? उद्देश काय असणार आहे? तर या सहकार्याअंतर्गत डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे आणि सुरक्षित ऑनलाईन वर्तनाबाबत महिलांना जागरूक करण्यासाठी ट्रू सायबर सखी नावाचे डिजिटल सुरक्षा टूल किट लॉन्च करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या मोहिमेसोबत ट्रू सायबर सखी या नावाचे डिजिटल सुरक्षा टूल किट देखील लॉन्च करण्यात आलेले आहे. आणि त्याचा उद्देश काय? तर डिजिटल फसवणूक, सायबर गुन्हे यासारख्या वर्तनाबाबत महिलांना जागरूक करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. कोणाद्वारे? तर राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी नंगोल वन हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मणिपूर. वनसंवर्धनाला चालना देण्यासाठी आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी मणिपूर राज्य सरकारने नंगोल वन हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मित्रांनो, नंगोल वन हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने चालू केलेला आहे? तर मणिपूर राज्य सरकारने हा नंगोल वन उपक्रम चालू केलेला आहे. आणि त्याचा उद्देश काय असणार आहे? तर महिलांना, म्हणजे मणिपुरी भाषेत नंगोल म्हणजेच काय? तर महिला वनसंवर्धनात आघाडीवर ठेवून जैवविविधता टिकवणे हे या नंगोल वन उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे, उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या क्रिकेटपटूला प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणजेच की रिजनल स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिंकू सिंह. उत्तर प्रदेश सरकारने भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह याची प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. मित्रांनो, रिंकू सिंह आघाडीचा भारतीय फलंदाज आहे आणि त्याचेच उत्तर प्रदेश सरकारने प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. अलीगडचे रहिवासी असलेल्या रिंकू सिंह यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडा कोट्याअंतर्गत हा सन्मान आणि सरकारी नोकरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, रिंकू सिंहच्या अलीकडील कामगिरी आणि त्याच्या क्रीडा कोट्याअंतर्गत हा त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि त्याला ही सरकारी नोकरी देण्यात आलेली आहे. कोणती? तर प्रादेशिक क्रीडा अधिकारी म्हणून. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. तर आजचा आपला शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, भारताचा पहिला शीत वाळवंटी नदी पुनर्जीवन प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. भारताचा पहिला शीत वाळवंटी नदीकाठ पुनर्जीवन प्रकल्प लडाखमध्ये सिंधू नदीच्या काठी सुरू करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, भारताचा पहिला शीत वाळवंटी नदी पुनर्जीवन प्रकल्प कुठे चालू करण्यात आलेला आहे? तर तो लडाख येथे हा चालू करण्यात आलेला आहे आणि लडाखमध्ये सिंधू नदीच्या काठी हा प्रकल्प चालू करण्यात आलेला आहे. तर आता हा प्रकल्प कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आला? तर हा प्रकल्प मार्च 2026 मध्ये उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. आता या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय असणार आहे? तर सिंधू नदीच्या काठावरील पर्यावरणीय संतुलन पुनर्संचित करणे आणि हिरवे कव्हर वाढवणे हे या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 6 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले एज्यू MPSC हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.